मराठी, ते धडक ते धडक. सांगलीत एका तरुणाचा खून करून त्याला बॅरलमध्ये घालून विहिरीत टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. इंदिरानगरमधून बेपत्ता झालेल्या बांधकाम कामगाराचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आलाय. रोहित मुकेश म्हैसाळे याचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणी हद्दपार असलेल्या श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळेच हा खून झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. सांगलीत एका तरुणाचा खून करून त्याला बॅरलमध्ये घालून विहिरीत टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून इंदिरानगरमधून बेपत्ता झालेल्या बांधकाम कामगाराचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. रोहित मुकेश म्हैसाळे वय 29 याचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे वय 26 राहणार सावंत प्लॉट इंदिरानगर सांगली या मुख्य सूत्रधाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगरमध्ये राहणारा रोहित म्हैसाळे हा सेंटरिंगची कामे करत होता. आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असून ती आजारी असल्याने बदली कामगार म्हणून तो कामावर जात होता. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता तो बदली कामावर निघाला होता. यावेळी जिल्हा परिषदेसमोर रोहित आणि अन्य तिघांसोबत वाद झाला. त्यानंतर अज्ञात तिघांनी रोहितचे अपहरण करून त्याला विठ्ठलनगर परिसरातील एका शाळेजवळ असणाऱ्या निर्जन स्थळी नेले. यावेळी या अज्ञातांनी रोहित म्हैसाळे याच्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून केला. त्यानंतर रोहितचा मृतदेह बॅरलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो बॅरल पडीक विहिरीत फेकला आणि हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रोहित घराकडे न परतल्यामुळे नातेवाईकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी तपास करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर हा संपूर्ण खुनाचा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता या प्रकरणात मुख्य संशयित गोट्या कलढोणे असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी यंत्रणा लावून गोट्या कलढोणे याला अटक केली आहे. एवढेच नव्हे तर गोट्या कलढोणे याच्यावर 10 फेब्रुवारी रोजी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. परंतु हद्दपारीचा आदेश डावलून गोट्याने सांगलीत येऊन रोहितचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हद्दपार असणारा गोट्या सांगलीत कसा आला, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही, वेळीच कारवाई झाली असती तर पोलिसांना रोहितचा खून रोखता आला असता का, असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून पोलिसांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिओ मराठी, ते धडक